मित्रांनो फायनली मठ्ठासाठी आलो होतो. मठ्ठा आहे. रामराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता 11 वाजले. मम्मी मला सकाळी एक काम दिलं आपल्याला की दळण आणण्यासाठी. आपल्याला एक जण पेमेंट पण घेऊन यायचे ते बघायला, ते कॅनल पण जायचं आपल्याला. जातो पण आता पाहुणे झाले. इथं आपलं दार आहे, चेंबर बांधणार आहे ते कळ्याने. आपण असे खांदून घेतलं इथून आपल्याला पाईप टाकण्यासाठी. मग सकाळी पहिले ना तर गाडी धुवून घेऊ. गाडी बरी झाली, धुतली नाही एकदम घाण व्हायला लागली गाडी. उन्हाळ्याचा मग गाडी गरम होती काय. केतन भाऊ अकॅडमीला परत चाललेले आहेत. त्यांना आपल्याला सोडायला जायचं. राहिलो गाडी दाबलंय त्यांच्याला, मुद्दाम दाबलाय त्यांच्या मुद्दाम दाबलाय त्यांनी. काहीतरी बोलला त्याला. हां भांडणं होणार आहे ते 100%. आता लक्ष. हां ओमडॉन बसलाय पबजी खेळ. लवकर आहे मित्रांनो, पबजी नाही फ्री फायर ही. मग मित्रांनो दळण वगैरे घेतलं. आता चाललो मी घरी. आता एक आईस्क्रीमचा पोणे घेतलाय, जाऊन खाऊ मस्त पैकी. आता घरी आपण आपल्याला काम आहे. मित्रांनो तसं आपल्याला की ना वास्तुशांतीचं जेवणाचं जे आमंत्रण आलेलं आहे कार्यक्रमाचं, वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचं, ते त्यांनी जेवायसाठी बोललं आहे. ते मेन्यू पण भारी आहे, मठ्ठा वगैरे. कारण की मी काल त्यांची लाईटचं काम करायला तेव्हा त्यांना विचारलं होतं. म्हणजे तेच बोलले की उद्या आमकारी घरच्यांना घेऊन, पप्पांना मम्मीला घेऊन, म्हणजे आमचे फॅमिलीमधलेच म्हणजे ओळखीचे सगळ्या. तर मग ते म्हणले आमकारी येऊ द्या मम्मीला पप्पांना घेऊन, नाही का तू पण ये. तर मग मी म्हणलं मेन्यू काय उद्या जेवायचं. तर ते म्हणे श्रीखंड आहे, पुरी आहे, अजून मठ्ठा पण आहे. बोलले भरपूर मेनू भारी आहे. तर तरी तो विषय आज झाला, आम्हाला जाता आहे ना, कारण की ते दारात चेंबरवर लोक आले बांधकाम करण्यासाठी. हा ना, मग मम्मी थोडंसं वगैरे नाश्ता कर, दुपारी एवढं काम झाल्यानंतर आपण तिकडे जाऊ. त्या लोकांची झाली सुट्टी 1 ते 2. हां नाही 1 ते 2च. तर मग तेवढं त्यांचं काम झालं. त्यांना जवळपास 2-3-4 वाजता मारण्यासाठी थोडंसं नाश्ता करून घेऊ. मग असे कोण पण आणला आईस्क्रीमचा. कोण आणला आईस्क्रीम? आणलाय फ्रीजमध्ये ठेवलाय. मग कधी खायच तो? बटरस्कॉच आणलाय. बटरस्कॉच बटर नाही खंडोल सोडू होणार ताई. पिंजरा तिथं होता पहिले खंडूचा, ते काढल्यामुळे आता खंडूचा पिंजरा पार इथं झाडाखाली आलाय. खंडू शांत बसला आतमध्ये. चल रे बाय, चल जेवण करा. चल चल घरी, चल घरी, चल चल इकडे, चल इकडे, चल कोणा नको जाऊ. मम्मीने सांडलंय बघा काहीतरी आता. एवढं जेवल्यावर तिथं काय जेवण जाणार नाही. मग मेन्यू भारी आहे, मेन्यू भारी. खंडू चल इकडे. खंडू बा कॉपऱ्यात जाऊन बसला. चल धर धर. आला आला धर. आलं तिकडे. पिल्लो माझ्या पिल्लो. खंडू मित्रांनो आता 3:30 वाजलेत आणि मम्मींनी चाललंय कार्यक्रमाला वास्तुशांतीच्या. त्यांचा फोन आला, ते म्हणले या लवकर, नाही का. तर त्यासाठी लवकर मम्मींनी परत चाललोय. जेवण वगैरे करू. जेवण तर केलंय बघा घरी, परत जेवण करावं लागतं. मी मित्रांनो फायनली मठ्ठासाठी आलो होतो. मठ्ठा आहे, जेवायला बसलो. जेवण वगैरे करू. मी पण बसली जेवायला. जाऊ मठ्ठ्याला काय म्हणू. चालू कर लाईट बंद करा, चालू कर. पण जेवण कसं होतं मम्मी? जेवण एकच नंबर. मला खरंच आवडलं. मी मठ्ठ्यासाठीच आलो होतो आणि मठ्ठा पण भेटला. आणि मठ्ठा पण असं नव्हतं, एकदम क्वालिटीचा मठ्ठा होता. जवळ मी 2-3 ग्लास पिलो असं. तर जेवण वगैरे करून आलो दुपारी. त्यांची असा भारी स्वयंपाक होता, मठ्ठा वगैरे एकच नंबर. आपण तुम्ही आले नाही माहिती का, मठ्ठा असताना तुम्ही आले असते माहिती असं. मठ्ठा होता, अजून आम्रखंड होतं, पुरी होती, अजून
टाइम पुलाव. जेवायचं मग पोटभर जेवले हा आपण जेवण करून गेलो ना थोडंसं, त्यामुळे भूक नव्हती. पण तरी पण 4:30 कोण जेवते मला तर 4 वाजले जाते. मला तर जेवण केलं अजून भूकला झोप लागल्यासारखी झाली मला, सुस्ती आल्याने झाली. पण एकच स्वयंपाक नंबर 1 नंबर होता खरंच. मित्रांनो आत्ताची लाईटचं मेंटेनन्स करून आलो आहे. आत्ता 7:30 वाजले आणि मग अशी मी लाईटच्या मेंटेनन्सला जाण्याआधी एक कवर होतं, जे मी ते मटेरियल आणलं होतं कस्टमरचं. ते बाकी सगळं मटेरियल सापडलं, पण एक कवर होतं ते पण आणलं होतं मी दुकानातून. पण ते पण मगाशी होतं माझ्यासमोर, माझ्या घरच्यांनी जे हरवलं आहे आत्ता. त्यामुळे आता माझ्या घरच्यांचं थोडंसं भांडणं आहे, भांडणं म्हणजे मी घरच्यांना म्हणलं की मी घेऊन चाललो आहे सगळं. आलो घरच्यांना म्हणलं तर मी सगळं घेऊन चाललेलो आहे वरच्या घरात. तर मी आता माझे सगळे कपडे, लाईटचं मटेरियल वगैरे सगळं वरच्या घरात शिफ्ट करू आलो, कारण की माझ्या घरच्यांचं माझं काही जमत नाही. मम्मीला म्हणलं मी चाललो वरती, तर झोपाय खाणार, कपडे आवरायला वगैरे सगळं वरती. कारण की माझी कोणती गोष्ट माझी मम्मी उचलणार, हरवणार आणि परत मला म्हणणार, चिडचिड करणार, माझ्यावरती पुण्य ठेवता नाही का. मित्रांनो आता वरच्या रूममध्ये आपण मटेरियल घेऊन आलो आहे. ही पिशवी घेऊन आलो, ते हातोडा वगैरे आणि बकेट आहे. याच्यामध्ये सगळं लाईटचं जवळ मटेरियल आहे, थोडंफार नट स्क्रू वगैरे वायर वगैरे थोडंफार त्याच्यात आहे. ही आपली पिशवी कामाची. असं एवढं घेऊन आलो वरती. प्रॉब्लेमच झाला, इथलं तर फॅन मी काढून झाला आहे खाली काल किचनमध्ये लावायला. इथे एखादा फॅनचं नियोजन लावावं लागेल ना. ते एक टेबल फॅन आपल्या घरात ते आणावं लागणार आहे. आणि आपलं हे कपाट आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण कपडे शिफ्ट करणार आहे मी आता. असं कपाट आहे पूर्णपणे, म्हणजे पूर्ण कपडे शिफ्ट करून टाकतो. मित्रांनो पहिले कपाटात साफसफाई करून घेऊ, कारण की बऱ्याच दिवसापासून कपाट आहे ना मग पडले आहे. मग पडलेले आपण धुळ निघून राहिलं तर मग आपले कपडे ठेवायचे, त्याची साफसफाई केल्याशिवाय ठेवता नाही येणार. वरची कुलूप लावलं का? नाही जा वरची कुलूप लावून जा. मला आता ब्लॉग चालू केला. मित्रांनो आता मम्मीचं रस करायचं काम चाललं आहे आंब्याचं. आज कोण आंबा आणलं केशर नका रे, हापूस आणा. मित्रांनो आंब्याचं रस करायचं काम चाललं आहे मम्मीचं. थोडं आहे ना फ्रीजवर ठेव, मी गार होईल. तू कुलूप लावून फक्त तो पाणी गार येतं अजून नाही पाणी नाही घेतलं मी विसरतो. मग हे फ्रीजचं घे ना थांब. नाही माटलं का रे? नाही तो कुलूप लावून नव्हता. सकाळी लवकर जायचं, तुला उठावं लागेल सोडवायचं. मित्रांनो आपण गावाला जायचं आपल्या, त्यामुळे त्यांना रेल्वे स्टेशन लवकर सोडायला जायची. पण टाका जायची का टाकाय पोह्याला टाका बस. मित्रांनो सकाळी लवकर उठायचे. थोडं उठलं की आपल्याला एक साईडचं काम करायला जायचं. परत ते त्यांची वास्तुशांती लवकर जवळ आली, त्या साईडचं एक लोड आहे. परत अजून एक पेपर आहे, परत 2 ते 4:30 उद्या का? हा परत 2 ते 4:30 पेपर झाल्यानंतर मग त्या मिठाईवालेच काम करायचे. एवढं काम आहे तुझं बरोबर. जा ये ना कुलूप लावून वर नको वेळ घालू मी तर परत ब्लॉक पण एडिट करायचं राहिलं आहे. ब्लॉक पण फायनल जेवायला बसलोय. मम्मीने आंब्याचा रस केलाय, अजून शेंगाची भाजी आणि सकाळची आपली राहिलेली शेवया. सकाळची राहिलेली आपल्या शेवया मम्मीने आपल्याला परत वाढलं. आणि भातन काय केलं? तांदळाची खिचडी. वा वा. मित्रांनो जेवण करून घेऊ आता फायनली, भूक लागली. तर 1 वाजले तर मी आत्ता घरी आलो. आणि विषय झाला होता की जरा मित्र आले होते बाहेर, मंदिरापाशी बसलो थोड्या गप्पा मारत. मम्मीचा फोन आला आता आणि तेवढंच मी घरी निघालेलो होतो. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉगचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.